नमस्कार मित्रांनो, ट्रेडर राज या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, काही कारणामुळे मला यूट्यूबवरती बरेच दिवस ॲक्टिव्ह राहता आलं नाही. सो आत्तापर्यंत जितकं झालं आपलं शिकून तिथून पुढे आता आजपासून आपण कंटिन्यू करूया. ठीक आहे. तो लास्ट टाइम आपण शिकलो होतो की कॅन्डलस्टिक पॅटर्नमध्ये जे टाइप्स असतात, जसे की सिंगल कॅन्डलस्टिक, डबल कॅन्डलस्टिक, त्यातलं आपण डबल कॅन्डलस्टिक लास्ट टाइम शिकलो होतो. तर आज आपण शिकणार आहोत ट्रिपल कॅन्डलस्टिक पॅटर्न काय असतात ते. ठीक आहे. आणि हा लास्ट कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे. सो याच्या आधीचं जर कोणाला माहीत नसतील कॅन्डलस्टिक पॅटर्न तर तुम्ही ते जाऊन बघू शकता. ठीक आहे. सो स्टार्ट करूयात आपण. तर फर्स्ट येतं एक मिनिट. सो फर्स्ट येतं इव्हिनिंग स्टार आणि मॉर्निंग स्टार. तर इव्हिनिंग स्टार हा एक प्रकारे म्हटलं तर बिअरिश पॅटर्न आहे. ठीक आहे. म्हणजे मार्केटला जो खाली घेऊन येतो तो बिअरिश पॅटर्न आहे. आणि मॉर्निंग स्टार म्हटलं तर मार्केटला वरती घेऊन जातो. म्हणजे ॲक्च्युली यांचं काम काय आहे ना, इव्हिनिंग स्टार जेव्हा मार्केटच्या टॉपला बनल तेव्हा आपण सेल साईडची एंट्री मारू शकतो. आणि मॉर्निंग स्टार जो आहे तो जेव्हा मार्केटच्या बॉटमला बनल तेव्हा आपण बाय साईडची एंट्री घेऊ शकतो. म्हणजे याच्यात काय आहे ना, म्हणजे इव्हिनिंग स्टारचे रूल्स काय आहेत की स्टार्टिंगला एक बुलिश कॅन्डल स्ट्रॉंगवाली बनली पाहिजे आणि त्याच्या पुढची जी मधली कॅन्डल आहे का ती तुम्हाला दिसत असेल इथे, तर ती मधली कॅन्डल जी आहे तिला आपण स्टार कॅन्डल म्हणू शकतो. आणि त्याच्या पुढची जी रेड कॅन्डल होणारी असणार आहे ती ह्या मोठ्या ग्रीन कॅन्डलपेक्षा 50% पेक्षा जास्त मोठी असली पाहिजे. ठीक आहे. तर इथे बघा ऑलमोस्ट 70%च्या आसपास आहे ती कॅन्डल. त्यामुळे हा झाला इव्हिनिंग स्टार पॅटर्न. आणि ही मधली स्टारची जी कॅन्डल आहे ती कोणत्याही कलरची बनू शकते, जसं की डार्क ब्लॅक बनू शकते, फक्त प्लसचं चिन्ह दिसेल, किंवा मग ग्रीन बनले इथं जशी, किंवा मग रेड कॅन्डल बनले तशी. सेम रूल याला लागू होतात. म्हणजे जसं की मॉर्निंग स्टार फर्स्ट एक रेड कॅन्डल मोठी बनते आणि सेकंड स्टार कॅन्डल बनते आणि त्याच्या पुढची जी ग्रीन कॅन्डल बनती ती रेड कॅन्डलपेक्षा 50% अबो आहे. ठीक आहे. सो ॲक्च्युअलमध्ये कशी बनतात ते तुम्हाला दाखवतो. तर मॉर्निंग स्टारचं इथे एक्झाम्पल आहे जो की बुलिश पॅटर्न आहे. हे बघा इथे दिसते तुम्हाला, मार्केटच्या बॉटमला बनलाय पहिले रेड कॅन्डल, मग स्टार कॅन्डल आणि मग ग्रीन कॅन्डल. ठीक आहे. त्याच्यानंतर मिळाली DCC आणि आपला एंट्री प्लॅन इथे झाला, खाली स्टॉप लॉस आणि तिथून पुढे आपल्याला टार्गेट. ठीक आहे. तिथून पुढचा इव्हिनिंग स्टार पॅटर्न जो की मार्केटच्या टॉपला जाऊन बनलेला. इथं बघा तुम्हाला एक आपण मागच्या कॅन्डल्समध्ये पाहिलं होतं सिंगल कॅन्डलस्टिकमध्ये, याच्यात दिसते तुम्हाला हा एक प्रकारे हँगिंग मॅन झाला. म्हणजे हँगिंग मॅन शूटिंग स्टार झालाय. ठीक आहे. म्हणजे हा मार्केटला खाली पाडत असतो, याचं हे कामच आहे. ठीक आहे. म्हणजे त्या टाईप्सचे पण कॅन्डल यामधले बनू शकतात. मग ज्याला की आपण स्टार कॅन्डल म्हणतोय ना, त्या स्टार कॅन्डलला म्हणजे तशीच बनली पाहिजे असं काही नाहीये. वेगवेगळ्या पॅटर्न्सचे पण कॅन्डल इथे बनू शकतात. ठीक आहे. सो आपण कन्सिडर करू शकतो की हा इव्हिनिंग स्टार आहे. त्याच्या पुढची झाली DCC आणि वरती स्टॉप लॉस आणि खाली मिळालं टार्गेट. ठीक आहे. तर नेक्स्ट कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे 3 व्हाईट शोल्डर. म्हणजे हा पॅटर्न मला वाटत नाही इतका वर्क करतो म्हणून माझ्या एक्सपिरियन्सनुसार तरी. हे बघा इथं तुम्हाला दिसते कंटिन्युअसली लागोपाठ 4 रेड कॅन्डल बनलेले आणि तिथून पुढे ज्या ग्रीन कॅन्डल बनल्या त्या कोणत्याही साईजच्या असू देत. म्हणजे पहिली मोठी, दुसरी बारकी, त्याच्यापेक्षा मोठी, किंवा तिन्ही पण बारक्या बनल्या, अशा कोणत्याही साईजच्या असल्या XYZ तरी चालतील, पण तिन्ही पण लागोपाठ ग्रीनच बनले पाहिजे. ठीक आहे. हा मेन रूल आहे. पण जर एक ग्रीन बनली एक रेड बनली असं जर झालं तर मग तो पॅटर्न होतच नाही. ठीक आहे. सो फर्स्ट 3 कॅन्डल ग्रीन बनले पाहिजेत आणि त्याच्या पुढे आपण डायरेक्टली एंट्री घेऊ शकतो. ठीक आहे. तर इथे झाली एंट्री आणि खाली झाला स्टॉप लॉस. पण माझ्या एक्सपिरियन्सनुसार सांगायचं म्हटलं तर ह्या 3 कॅन्डल्स जेव्हा बनतात तेव्हा ऑलरेडी जी मार्केटमधली मुवमेंट जी असते का, म्हणजे व्हॉल्यूम म्हणा किंवा लिक्विडिटी म्हणा, ते निघून गेलेली असते या 3 कॅन्डलमध्ये. त्यामुळे तुम्ही याच्यानंतर जर एंट्री घेतली तर इतका काही इम्पॅक्ट पडेल असं काही वाटत नाही मला तरी. पण ठीक आहे. पण इथं तुम्हाला दिसतोच आहे की पहिली रेड कॅन्डल, मग ही मधली स्टार कॅन्डल, त्याच्या पुढची ग्रीन कॅन्डल, म्हणजे हा एक प्रकारे मॉर्निंग स्टारच झाला. सो तुम्ही इथंच एंट्री घेऊ शकता. पण तुम्हाला माहितीसाठी सांगतोय की 3 व्हाईट शोल्डर्स याला का म्हटलेलं आहे. म्हणजे पूर्वीच्या काळात हे कॅन्डल्स ज्या होत्या त्यांना कलर वगैरे काहीच नसायचं. म्हणजे रेड कॅन्डल जी असायची तिला ब्लॅक कलर दिलेला
आणि जी बुलिश कॅन्डल असायची वर जाणारी ती व्हाईट कॅन्डल असायची. त्यामुळं तेव्हापासून जे जॅपनीज लोकांनी नाव ठेवले जे की आहे 3 व्हाईट शोल्डर्स. ठीक आहे. सो हा पॅटर्न असं वर्क करतो. फर्स्ट 3 कॅन्डल बनल्यानंतर आपण एंट्री घेऊ शकतो आणि तिथून पुढे ट्रेंड हा कंटिन्यू चालू राहील. सेम थ्री ब्लॅक क्रोज, म्हणजे ब्लॅक क्रोज म्हणजे तेव्हाच्या काळातली ब्लॅक कॅन्डल म्हणजे रेड कॅन्डल होती. सो फर्स्ट इथं 3 कॅन्डल बनल्यानंतर आपण डाऊन साईडची एंट्री प्लॅन करू शकतो. आणि हे तुम्हाला तर माहितीच आहे, हे मार्केटच्या बॉटमला बनले पाहिजेत आणि हे मार्केटच्या टॉपला. तर मार्केटमध्ये कसे दिसतात ते बघू. हे बघा इथे दिसत असेल तुम्हाला, या तिन्ही कॅन्डल वेगवेगळ्या साईजचे आणि त्यांचे शॅडो जी आहे ती पण वेगवेगळ्या साईजची. त्यामुळं तुम्ही याला 3 व्हाईट सोल्जर्स म्हणू शकता. सो इथे झाली एंट्री, खाली झाला स्टॉप लॉस आणि टार्गेट मिळालं. ठीक आहे. नेक्स्ट 3 ब्लॅक क्रोज, हे मार्केटच्या टॉपला जाऊन 3 कंटिन्युअसली रेड कॅन्डल बनले आणि त्याच्यानंतर पुढची झाली आपली DCC, स्टॉप लॉस आणि टार्गेट. तर नेक्स्ट पॅटर्न बघूयात आपण. बुलिश आउटसाइड बार आणि बिअरिश आउटसाइड बार. याच्यात आहे ना, तुम्हाला दिसत असेल या चारही कॅन्डल ज्या आहेत त्यांना शॅडो काहीच नाहीये. म्हणजे ऍक्च्युअली अशा बनत नाही मार्केटमध्ये, मोस्टली बनतात पण मोस्टली बनत नाही. त्यांना शक्यतो छोट्यातली छोटी शॅडो असतीच शक्यतो, माझ्या एक्सपिरियन्सनुसार तरी. तर फर्स्ट इथे दिसते तुम्हाला, इथं रेड कॅन्डल आहे, त्याच्याच पुढची जी आहे ग्रीन कॅन्डल आहे मोठी. म्हणजे एक प्रकारे हा पॅटर्न कोणता झाला, लास्ट व्हिडिओज मध्ये मागच्या व्हिडिओत जसं सांगितलं होतं, हा एक प्रकारे बुलिश एंगल्फिंग पॅटर्न झाला. ठीक आहे. सो अर्थ एकच होतं, काम पण सेमच करतात. त्यामुळे तुमच्या माहितीसाठी फक्त लक्षात राहण्यासाठी हे पॅटर्न्स असू दे. सो बुलिश आउटसाइड बार आणि हा बिअरिश आउटसाइड बार. तर मार्केटमध्ये कसे बनतात ते बघूयात आपण. हे बघा इथं दिसत असेल तुम्हाला, हा एक प्रकारे बुलिश एंगल्फिंग सारखाच दिसतोय. ठीक आहे. तर याला 3 आउटसाइड अप असं म्हटलं जातं, किंवा मग 3 आउटसाइड बार असं पण म्हणू शकतो. सो फर्स्ट इथं छोटी कॅन्डल झाली रेड कॅन्डल, त्याच्यापेक्षा डबल किंवा मोठी ग्रीन कॅन्डल व्हायला पाहिजे आणि त्याच्याच वरती एक ॲज अ DCC म्हणून एक ग्रीन कॅन्डल झाली पाहिजे. सो त्यालाच 3 आउटसाइड अप म्हणू शकतो आपण. आणि तिथून पुढे झालेला आहे टार्गेट. आणि नेक्स्ट जे आहे 3 आउटसाइड डाऊन, म्हणजे 3 आउटसाइड बार, म्हणजे सॉरी 3 इनसाइड बार. एक मिनिट, हा आउटसाइड बार. ठीक आहे. सो इथं मार्केटच्या टॉपला एक ग्रीन कॅन्डल बनली आहे सुरुवातीला आणि त्याच्यानंतर एक रेड कॅन्डल बनली मोठी एंगल्फ करणारी. त्याच्या पुढची ही झाली DCC एक प्रकारे. म्हणजे हा टोटल पॅटर्न झाला 3 आउटसाइड बार, म्हणजे बिअरिश आउटसाइड बार. सो इथे झाली एंट्री, हा झाला स्टॉप लॉस आणि तिथून पुढे टार्गेट. नेक्स्ट पॅटर्न आहे 3 इनसाइड अप आणि 3 इनसाइड डाऊन. म्हणजे हा पण एक प्रकारे म्हणायचं म्हटलं तर बुलिश हरामी पॅटर्न, जसं आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं होतं. बुलिश हरामी, हरामी म्हणजे एक प्रकारे नाही का म्हणतात, एक प्रकारे नाही का, हरामी म्हणजे प्रेग्नेंट बाई म्हटलं तरी चालेल जॅपनीज लँग्वेजमध्ये. म्हणजे त्यांनीच ती नावं ठेवलेली आहेत. सो इतकं तुम्ही त्याकडे लक्ष नका देऊ. ते थोडक्यात तुम्हाला दिसते एक मोठी रेड कॅन्डल दिसते, त्याच्याच पुढची जी दिसते 50% पेक्षा जास्तच बनलेली आहे ती ग्रीन कॅन्डल. त्याच्या पुढची झाली DCC, म्हणजे एक प्रकारे यालाच 3 इनसाइड अप म्हटलेलं आहे. तिथून पुढं टार्गेट म्हणजे मुवमेंट आलेली आहे. आणि सेम तसंच आहे बिअरिश पॅटर्न जो आहे तो 3 इनसाइड डाऊन म्हटलं जातं याला. सेम याला 3 इनसाइड अप, तसंच याला 3 इनसाइड डाऊन. तर इथं दिसतंय तुम्हाला फर्स्ट ग्रीन कॅन्डल बनली आहे आणि नेक्स्ट छोटीशी रेड कॅन्डल बनली आहे आणि त्याच्या पुढची झाली मोठी DCC आणि झाली एंट्री. पॅटर्न बघूयात कसे बनलेत ते ॲक्च्युअलमध्ये. हे बघा दिसत असेल तुम्हाला, ऑलरेडी डाऊन ट्रेंड चालू होता. मार्केटच्या बॉटमला म्हणजे एका सपोर्ट झोन, म्हणजे सपोर्ट लेवलला हे बनलेलं आहे, तो पॅटर्न बनलेला आहे. म्हणजे पहिलं रेड कॅन्डल, त्याच्या पुढे एक ग्रीन कॅन्डल, त्याच्या पुढची एक झाली DCC, तिथे झाली एंट्री, खाली स्टॉप लॉस आणि तिथून पुढे टार्गेट. आणि लास्ट म्हणजे 3 इनसाइड डाऊन. तर हा मार्केटच्या टॉपला बनलेला आहे. फर्स्ट झाली ग्रीन कॅन्डल, तिथून पुढची रेड कॅन्डल 50% अबो, आणि त्याच्या पुढची झाली DCC आणि तिथून पुढे आपल्याला टार्गेट मिळाले. म्हणजे थोडक्यात मी जे पॅटर्न सांगतोय ना, त्यांचं ऍक्च्युअलमध्ये वर्क काय काय असतं ते फक्त लक्षात असू द्या. म्हणजे जेणेकरून तुम्ही लाईव्ह मार्केटमध्ये जेव्हा जाताल तेव्हा तुम्हाला ते पॅटर्न जिथं जिथं दिसतील तेव्हा तेव्हा तुम्हाला डायरेक्टली क्लिक होऊन जाईल की मार्केट आता इथून या साईडला जाईल. ठीक आहे.
सो लक्षात असू दे फक्त, किंवा नोट डाऊन करून ठेवलात तरी चालेल. सो इतके कॅन्डलस्टिक पॅटर्न इनफ आहेत माझ्या मते तरी. आणि याच्या आधी आपण आय थिंक सिंगल कॅन्डलस्टिक 5-6 शिकलो असेल, डबल कॅन्डलस्टिक 5-6 आणि हे 5-6. म्हणजे इतके कॅन्डलस्टिक तुम्ही शिकलेत, हेच खूप मोठी गोष्ट झाली. तर याच्यावरून पण तुम्ही तुमचं टेक्निकल अनालिसिस सुधारू शकता. ठीक आहे. सो कॅन्डलस्टिक पॅटर्नचा हा जो एपिसोड आहे हा आपला इथंच कम्प्लीट झालेला आहे. आता इथून पुढच्या व्हिडिओत आपण चार्ट पॅटर्न्स काय असतात ते बघणार आहोत. म्हणजे अनेक कॅन्डल्सने मिळून जो पॅटर्न बनतो त्याला चार्ट पॅटर्न्स असं म्हणतात. सो मी नेक्स्ट व्हिडिओ त्या रिलेटेडच घेऊन येईल. सो हा एपिसोड जर आवडला असेल तर हा पूर्ण एपिसोड तुम्ही शेअर करू शकता, लाईक करू शकता आणि सबस्क्राईब करू शकता, म्हणजे जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ आलेली समजून जाईल बेल आयकॉनवर क्लिक केल्याने. ठीक आहे. आपण इथं स्टॉप करूयात. थँक्यू.